हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना। श्री स्वामी समर्थ। हे जे टायमिंग आहे रात्रीचे 10:30 वाजलेले आहेत आणि जी दिवसभराची कामं होती म्हणजे अशी धुरी केली तेलच्याची ते झाली। त्यानंतर जी पसारा झालेला होता सगळा आवरला, कारण लग्न घर तर सगळे पाहुणे आलेले आहेत, आम्ही बहिणी आहोत, परत बच्चा पार्टी आहे, तर इतका पसारा पडत आहे ना, तर सगळा पसारा आवरला, भांडे कुंडे सगळे क्लीन केले आणि आम्ही इकडं मेहंदी काढत आहोत। आणि संध्याकाळी परत आम्हाला बुंदीचा लाडू पण बनवायचा आहे, पण त्या अगोदर मेहंदी थोडा वेळ ठेवणार, जास्त नाही, अर्ध्या तासामध्ये ही मेहंदी रंगते। म्हणजे जेव्हा आम्ही धुली ना त्यावेळी थोडीशी फिकी फिकी वाटत होती, पण मॉर्निंग पर्यंत छान अशी डार्क झालेली होती। तर इकडे वेदिका मेहंदी काढते आहे माझ्या हातावरती, छान डिझाईन काढलेली आहे। आणि परत नवरी साईड म्हणजे सोनलला मेहंदीवालीला सांगितलेले मेहंदी काढण्यासाठी, कारण आम्हाला तितकं छान असं डिझाईन येत नव्हतं आणि नवरीची मेहंदी म्हणजे स्पेशल डिझाईन आली पाहिजे, ते आम्हाला कुणाला जमत नव्हतं। त्यामुळे जी मेहंदी काढण्याची ताई असतात त्यांच्याकडे सोनल गेलेली आहे आणि तोपर्यंत आम्ही सगळेजण घरची मंडळी म्हणजे आम्ही बच्चा पार्टी सगळेजण हातावरती मेहंदी लावलेली आहे। इकडे अश्विनीला ही वेदिका मेहंदी म्हणजे छान अशी डिझाईन काढत आहे। परत एक शेजाऱ्याच्या ताईची मुलगी आलेली आहे, ती पण खूपच सुंदर असं डिझाईन काढत आहे। तर कारण आम्ही खूप जणी आहोत तर एक नंबर लागलेला आहे सगळ्यांचा, नंबरच्या हिशोबाने इकडे मेहंदी काढत आहेत। आणि थोडा वेळ ठेवून मेहंदी धुवून काढायची आणि मग आचारी येणार आहेत, मग त्यांना सगळी सामग्री म्हणजे स्वयंपाकाला काय काय लागतं म्हणजे किती माणसाचा स्वयंपाक बनवायचा आहे त्या हिशोबाने आचार्याने लिस्ट घालून दिलेली होती आणि कालच सगळा किराणा आलेला आहे, फक्त काढून द्यायचं काम आहे। आणि काही वस्तू त्यामधल्या भाजायच्या आहेत, वाटायच्या आहेत, म्हणजे शेंगदाणे खोबरे हे सगळं। तर इकडे मी नवरीच्या हातावरची मेहंदी तुम्हाला दाखवत आहे, खूपच सुंदर असं डिझाईन काढलेलं आहे आणि कल्पनाच्या हातावरची मेहंदी खूपच सुंदर अशी काढलेली आहे। तर चालू आहे मेहंदीचा कार्यक्रम, म्हणजे 1-2 तास तरी मेहंदी काढणं धुणं यामध्येच आम्ही होतो। त्यानंतर ज्याने स्वयंपाकाची तयारी करायला सुरू, म्हणजे आता उद्या कार्यक्रम आहे, उद्या देवकार्य आणि कुंकाचा कार्यक्रम, म्हणजे 1-2 कार्यक्रम ठेवलेले आहेत आणि नवरी पण जाणार, उद्याचा गोंधळ खूपच असणार आहे। तर जीही आहे थोडीफार तयारी आजच करत आहोत। आणि इकडे सानवीला बघू शकता मेहंदी जी काढलेली होती डिझाईन ती धुवून टाकलेली आहे आणि परत आता स्वतःहून काढत आहे, शांत बसणार नाही, म्हणजे जी डिझाईन आहे ती छान आलेली होती, सगळं धुवून काढलेली आहे तिने आणि परत त्यावरती मेहंदी काढत आहे। सांगितलेलं ऐकत पण नाही आहे आणि कुठले व्यवस्थित करत पण नाही, खूप आगाऊपणा सानवी करत होती। तर आम्ही सगळ्यांनी मेहंदी वगैरे काढली, धुवून टाकली आणि कारण आता इथं कामाचं खूप गोंधळ आहे, खूप सारी कामं यावेळेत आहेत, म्हणजे आजची रात्र म्हणजे झोपायचं नाही आहे, आज ना जागरणाची रात्र आहे, कारण मग बुंदीचे लाडू वगैरे बनवणं, परत हे सगळं काढून देणं, हे जे टायमिंग आहे रात्रीचे 11-11:30 वाजलेले आहेत आता। तर सगळ्या ताई यावेळी झोपलेल्या असतील, पण आम्ही कोणीही झोपलेलं नाही, सगळेजण जागरण करत आहोत, कारण स्वयंपाक बनत आहे इकडे आणि तिकडे आम्ही मसाले भाजत आहोत। तर इकडं जे खुलं वातावरण आहे ना, इकडंच सगळं गॅस वगैरे ठेवलेलं आहे, म्हणजे स्वयंपाकाची सगळी व्यवस्था इकडं झालेली आहे। गरमीच्या हिशोबानं ठीक आहे, कारण एकदम खुलं वातावरण, गरमी खूप होत आहे, त्यामुळेच इकडं स्वयंपाक बनवत आहेत। तर आचार्य आलेले आहेत आणि स्वयंपाकाला आता काय काय लागणार सगळं सांगितलेलं आहे, म्हणजे शेंगदाणे यामधले अर्धे शेंगदाणे भाजायचे आहेत आणि वाटायचं आहे, आणि जे बाकीचे आहे ते खारा बुंदीसाठी ठेवलेलं आहे, म्हणजे 2 किलो शेंगदाणे आणलेले होते, डाळं पण तसं आणलेलं होतं, तर सगळं वाटायचं आहे। आणि इकडं बघू शकता यांची काय मस्ती सुरू आहे आमची सगळ्यांची, म्हणजे रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत आणि आमची मस्ती इकडं सुरू आहे। म्हणजे इकडे सगळी भाजीची तयारी आम्ही करत आहोत, म्हणजे कोथिंबीर, शेवगा, दुधी या सगळ्या भाज्या निवडून द्यायच्या आहेत आणि मसाल्यासाठी इकडं मी खोबरं, शेंगदाणे सगळं भाजून वाटत आहे, म्हणजे सगळेजण एक एक काम घेऊन बसले होते आणि छान असं एन्जॉय करत आम्ही सगळी कामं आवरत आहोत। तर मी इकडे शेंगदाणे खोबरे सगळं भाजून देत आहे, अश्विनी सगळं मिक्सरवरती वाटत आहे, म्हणजे जसं जसं आचार्याने सांगितलेलं आहे तशा पद्धतीने आम्ही इकडं भाजून सगळं मसाले वाटत आहोत। आणि अर्चना आणि कल्पना दोघीजण शेवगा, कोथिंबीर हे सगळं निवडत आहेत। तर इकडं सगळं मी कमी गॅसवरती निवांत सगळे मसाले भाजत आहे आणि अश्विनी ते व्यवस्थित गार झाल्यानंतर इकडे वाटत आहे। तर काम तर जास्त आहेत, म्हणजे सकाळ आहे का संध्याकाळी ते काही समजत नाही, तर रात्रीचे 12-12:30 वाजलेले आहेत आणि आमच्या इकडे मस्ती मजाक चालू आहे, छान एन्जॉय करता मी कामं आवरत आहोत। आणि इकडे अर्चनाला मेहंदी लावलेली नव्हती आणखी, तर अर्चना इकडे मेहंदी लावून घेत आहे, कारण आता आम्ही सगळेजण मेहंदी लावली, धुरी सगळं झालेलं आहे, पण अर्चना दुसऱ्याच कामात व्यस्त होती, तिला मेहंदी काढणं झालेलंच नव्हतं, तर आता ती मेहंदी काढून घेत आहे, रोहिणी काढत आहे। आणि सगळे इकडे झोपलेले आहेत, बघू शकता सगळी बच्चा पार्टी आमची शांत झोपलेली आहे, दिवसभर इतकी मस्ती, सगळा मसाला इकडे तयार होत आहे, थोड्या वेळात मग परत त्यांची लाडू बनवण्यासाठी पण तयार होणार आहेत। भैयाला तेच म्हणलं की जाऊन तिकडे लक्ष दे, म्हणजे चाचणी एक वेळा घेतली की पटकन लाडू बनवता येतात, नाहीतरी जास्त ती चाचणी थिक झाली की लाडू बनणार नाही।
तर जोपर्यंत आम्ही मसाला वगैरे तयार करत होतो तोपर्यंत बघू शकता इकडे बुंदी बनून तयार झालेली आहे। आचार चाचणी पण टाकलेली आहे, कारण आता कार्यक्रमासाठी लाडू काय बनणार नाहीत, अशीच खुलीच बुंदी बनणार आहे, फक्त शिदोरीसाठी लाडू बनणार आहेत। म्हणून मी गरमागरम जेव्हा ही चाचणी टाकलेली होती तेव्हाच आम्ही सगळेजण तिकडे गेलेलो होतो आणि हे बुंदी जे आहे ना, हे सारण लाडूचं ते आम्ही घेऊन आलेलो आहोत। बघू शकता थोडंसं अंधार आहे, कारण टायमिंग सांगितलं रात्रीचे 12:30-1 वाजलेले आहेत आता। आणि अगोदर इकडं बुंदीचे लाडू आणि खारा बुंदी हे बनलेलं आहे आणि जे बाकीचा स्वयंपाक आहे जसं भाजी आहे, चपाती आहे, हे पहाटे बनवणार आहेत आचार्य, आणि परत चपात्या तरी उद्या मॉर्निंगलाच बनवणार आहेत, म्हणजे 10-11 वाजेपर्यंत पूर्ण स्वयंपाक तयार होईल। या हिशोबानंच ते थोडंसं लवकर आलेले होते। आणि इथं घराच्या जवळपासच शेजाऱ्यांच्या घरी स्वयंपाक बनत आहे, म्हणजे तिथं स्पेस जास्त आहे आणि खुलं वातावरण आहे, गरमीच्या हिशोबाने ठीक आहे, मग तिकडे स्वयंपाक बनवत आहेत। तर तिकडून आम्ही हे सगळं सारण घेऊन आलेलं आहे, जितकं आम्हाला बुंदीसाठी पाहिजे तितकं घेऊन आलेलं आहे। इकडं बुंदीच्या लाडूसाठी सारण तर तयार आहे, तर वेट कसला आहे, तर पटकन लाडू बनवून घेऊ। तर इकडं आम्ही सगळ्या बहिणी लाडू बनवत आहोत आणि सगळे मुलं झोपले, त्यामुळे यावेळी आता आम्हाला डिस्टर्ब करायला कोणी नव्हतं। निवांत आम्ही कामं आवरत होतो। दिवसभर ना मुलांचा गोंधळ खूप होत होता, कारण सगळे छोटी मोठे आहेत, रडणं पडणं त्यांची मस्ती खूप चालते आणि आम्ही कुठली कामं करायला घेतली की आमच्यापेक्षा जास्त त्यांना करायचं असतं। सगळेजण येतात आणि त्यामध्ये हात घालतात, एकही काम व्यवस्थित होऊ देत नाहीत, अशी मस्ती चालू असते। पण यावेळेस सगळी बच्चा पार्टी झोपलेली आहे आणि आम्हाला डिस्टर्ब करणार कोणी, आम्ही निवांत इकडे लाडू बनवत आहोत आणि भैया पण लाडू बनवत आहे, पण एकही लाडू व्यवस्थित बनत नव्हता। इकडे बघू शकता आणि म्हणत आहे तुम्ही कसं लाडू बनवता, मी इतकं बनवत आहे तरी पण हे लाडू बनत नाही, व्यवस्थित वळत नाहीये। परत ना सगळे बुंदी नाही, सगळे वेगवेगळे होत आहेत। तर तेच म्हटलं खूप मोठा अनुभव पाहिजे हे सगळं बनवण्यासाठी, म्हणजे घरची कामं सोपी नसतात, ते सांगते भैयाला। ही सगळी घरची कामं बघायला सोपी दिसतात, पण करायला गेलं ना खरंच अवघड असतात। थोडंसं आपल्याला अनुभव पाहिजे याचा। किती वेळ लाडू बनवत आहे पण लाडू काही बनतच नव्हता। किती वेळ बनवला परत ठेवला, परत मग बनवला, मग बघून फायनली एक लाडू बनवला होता। इतकी हसी मला 1-2 वाजले तरी पण असं वाटत होतं की म्हणजे मॉर्निंगची वेळ आहे, खूप आम्ही एन्जॉय करत आहोत, खूप छान वाटत होतं। असं वाटत नव्हतं की रात्रीचे 12-1-2 वाजलेले आहेत आता, कारण कोणाला झोप नाही, फक्त हसी मजाक मस्ती हे सुरू होती आमची। परत उद्या कार्यक्रम, उद्या तरी खूपच गोंधळ असणार आहे। तर व्हिडिओला तर सुरुवात झालेलीच आहे, तर एकच म्हणेन व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर लाईक जरूर करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करा। तर इकडे बघू शकता इतके लाडू आम्ही बनवलेले आहेत, म्हणजे जास्त वेळ लागलेला नाही आम्हाला, फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये आम्ही इतके सगळे लाडू आम्ही बनवलेले आहेत, कारण आम्ही खूप जणी आहोत, 4-5 जणी। आणि भैया पण अगोदर तरी लाडू बनवायला त्याला जमत नव्हतं, पण जसं बनवायला सुरुवात केली ना तसं 3-4 लाडू भैयाने इकडे बनवलेले होते। म्हणत होता की मला जमलं का नाही ते बघा। तर हो, सगळं जमतं, असं काही नाही आहे की आपल्याला ते जमणार नाही, येत नाही, प्रयत्न केल्यानं सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना आपल्याला करायला जमतात। अगोदर वाटतं की आपल्याला जमणार नाही, आपण ते करू शकत नाही, पण असं काही नाही आहे। असली कुठलीही गोष्ट, असली कुठलीही वस्तू नाही की ते आपण करू शकत नाही, आपण प्रयत्न केला तर सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना एकदम सोप्या पद्धतीने आपण करू शकतो। तर भैयाचं पण तसं झालं, 4-5 लाडू बनवला तो, एकदम गोल आणि आमच्यापेक्षाही सुंदर असे लाडू भैयानं बनवलेले होते, म्हणजे सोन्याच्या लग्नाचे लाडू सगळ्यांनी बनवले, आम्ही बहिणी तर बनवल्या, भैयानं सुद्धा बुंदीचे लाडू बनवले शिदोरी देण्यासाठी। तर आता जात आहे हा पाणी आणण्यासाठी, म्हणजे इथं बोरला पाणी येतं पण बोरवेलचं पाणी पित नाही, तिकडं फिल्टरचं पाणी आणण्यासाठी तो गेलेला आहे। म्हणजे रात्रीचे 2 वाजले तरी पण पाणी, म्हणजे तिथं जे ना कॉईन टाकून ते पाणी आणायचं असतं, तर गेलेलं आहे। गावाकडे सगळीकडे अशीच व्यवस्था आहे। आणि इकडे बाबांच्या जरा सुरू आहेत, एक वेळा स्वयंपाकाकडे जातात, एक वेळा इकडे येतात, म्हणजे कुठं काय लागतं सगळं देण्याचं काम करत आहेत। आणि दिनेश आणि भैया आहेत, हे पण खूप मदत करतात, आणि अंबादस परत किशोर वगैरे दिवसभर त्यांची पण खूप धावपळ झाली, पण यावेळी ते निवांत झोपलेले आहेत। आणि हे जे 2-3 जे आहेत ना त्यांची धावपळ आता सुरू झालेली आहे। आणि इकडे बघू शकता यांची मस्ती सकाळ आहे संध्याकाळी काही समजत नाही, सुरूच असते यांची हसी मजाक, सगळ्या आमच्या बहिणींचा गोंधळ खूप आहे। आणि अशामध्ये झोप पण आलेली नाही, म्हणजे रात्रभर आमचं असं चालू होतं, काय करायचे ती तयारी पण आम्ही करत होतो आणि त्यामध्ये आमची मजाक मस्ती पण चालू होती। त्यामध्ये सकाळ आहे संध्याकाळी काही आम्हाला समजलं नाही ना, झोप आलेली आहे। तर रात्र छान गेली आमची, म्हणजे जागरणाची रात्र छान गेली, जी ही तयारी होती थोडीफार आम्ही केली। आता ही मॉर्निंगची वेळ आहे।
दोघीजण बाया आलेल्या आहेत, चपात्या बनवत आहेत आणि आचारी इकडे भाजी वगैरे बनवत आहेत आणि टमॅटो जे आहे ना ते आम्ही चिरून देत आहोत। म्हणजे रात्री जे आहे ना थोडीफार भाजीची तयारी आम्ही केलेली होती, शेवगा वगैरे सगळं कट करून दिलेलं होतं आणि आता इकडे टमॅटो कांदा हे सगळं आता आम्हाला चिरून द्यायचं आहे। तर मी अर्चना परत कल्पना सगळेजण आम्ही आलेलो आहोत आणि आज पाहुणे पण येणार आहे, जसं आजोळचे मामा मामी आणि आत्या हे सगळेजण आज येणार आहेत आणि अश्विनी सगळ्या पाहुण्यांचा पाहुणचार म्हणजे पाय धुवायला पाणी देणं, चहा पाणी करणं, परत नाश्त्याची सगळी व्यवस्था अश्विनी करत आहे आणि आम्ही दोघी तिघे कांदा टमॅटो चिरण्यासाठी बसलेलो आहोत, कारण जास्त प्रमाणात आहे, भरपूर वेळ लागलेला होता आणि इकडे अश्विनी पोहे बनवत होती आणि पोहे चुलीवरती बनवायला वेळ जास्त लागणार होता म्हणून इकडे घेऊन आलेले आहे। सगळं पोहे भिजवून सगळं जे आहे ना बाकीची सगळी तयारी करून इकडेच आणलेली आहे फक्त तडका देण्यासाठी आणि रोहिणी इकडे दुरडी घेऊन येत आहे म्हणजे चपाती टाकण्यासाठी। म्हणजे सगळेजण एक एक काम करत आहेत, त्यामुळे सगळी कामं आम्ही एन्जॉय करत आहोत। बहिणी असाव्या तर अशा असाव्या जसं आम्ही आहोत। खूप मोठी फॅमिली आहे, 7 बहिणी आणि 7 बहिण्यांचे मुलं, तर खूप मोठी फॅमिली म्हणजे जसं लग्नामध्ये वराड्याची गरज लागणारच नाही, आमच्यानंच घर भरलेलं आहे आणि अशी फॅमिली मिळायला खूप मोठं नसीब लागतं। तसंच आहे, म्हणजे खूप ठिकाणी मी बघितले 1 किंवा 2 बहिणी असतात, पण आमची जी फॅमिली ना खूप मोठी आहे आणि खरंच बघा खूप मोठं नसीब लागतं अशी फॅमिली पण मिळायला। तर इकडं चपात्या बनवत आहे त्या ताई, म्हणजे कणिक एकत्रच खूप सारं मळून घेतलेले चपात्या बनवत आहेत इकडं आणि इकडं जी आता भाजी वगैरे बनत आहे ते पण इकडं आचारी बनवत आहेत। फक्त आम्ही कांदा टमॅटो हे चिरण्याचं काम करत आहोत। परत आता नाश्त्याला पोहे बनलेले, तर सगळे पाहुणे येणाऱ्यांना पोहे चहा नाश्ता हे सगळं अश्विनी व्यवस्था करत आहे त्यांची आणि अरुणा आणि रोहिणी सगळं आणून द्यायचं काम करत आहेत आणि त्यांची मुलं पण ते पण त्यांच्यासोबत त्यांच्या पण एरझाऱ्या सुरूच आहेत, म्हणजे लहान आहेत ना, जिथं मम्मी गेली तिथं येत असतं त्यांच्या मागं, त्यांचा पण गोंधळ सुरूच आहे आणि ऊन खूप आहे, जसं 9-10 वाजले ना खूप भयानक ऊन होत आहे आणि गरमी पण तशीच होत आहे। तर पोहे बनलेले आहेत इकडं, तर अश्विनी सगळे पोहे डब्यात भरून ठेवत आहे म्हणजे जास्त वेळ हे गरम राहतील आणि आता इथं जे जे आहेत सगळ्यांना नाश्ता देत आहे, म्हणजे गरमागरम सगळेजण खाऊन घ्या आणि जी बाकीच्या डबा आहे ती घराकडे घेऊन जात आहे, म्हणजे जे आता पाहुणे येतील ना त्यांना चहा पाणी हे सगळं आज नाश्ता वगैरे अश्विनीनं केलेला आहे। तर सगळ्यांचं हे झालेलं आहे, स्वयंपाक पण तिकडं बनलेला आहे। आता आम्ही आलेलो आहोत आणि इकडे बघू शकता पाहुणे आलेले आहेत, कोणी आंघोळ केलेला आहे, कोणी नाश्ता करत आहे, कोणी चहा, कोणी पाहुण्याचा पाहुणचार करत आहे। तर इकडे गीता आलेली आहे, पूजा वेदिका सगळेजण आलेले आहेत, तर त्यांच्यासाठी चहा नाश्ता हे सगळं दिलेला आहे। गीताची मुलगी इकडे केस विचारत आहे सगळ्यांचा वेगळाच गोंधळ चालू आहे इकडं। लग्नघर म्हणजे कसं असतं ना खूप गोंधळ असतो सगळ्यांचा, तसं सुरू आहे इकडं। आणि मामा मामी मावशी आत्या हे थोड्या वेळात येतील, म्हणजे मावशी पुण्याला राहतात, तर मावशी म्हणत होती की रात्रीच ते ट्रॅव्हल्समध्ये बसलेले आहेत तर मॉर्निंगपर्यंत ते येतील, तर इथं जवळपास त्यांचं गाव आहे तिकडे गेलेले आहेत। परत मावशीची मुलगी मंजुळा ती पण येणार आहे, तर सगळेजण येतील थोड्या वेळामध्ये। आता जितके पाहुणे आलेले आहेत त्यांची सगळी व्यवस्था झालेली आहे खाण्यापिण्याची आणि आता आम्ही सगळेजण इकडे रेडी होत आहोत, कारण पाहुणे येणार आहेत 11 वाजता, 11चं टायमिंग त्यांनी दिलेलं होतं, पण 11:30-12 वाजेपर्यंत येतील, तोपर्यंत आम्ही सगळेजण रेडी होत आहोत। आणि इकडं आंबे पण आणून ठेवलेले आहेत, तर सगळ्यांना आंबे पण इकडं दिलेले आहे। तर सगळे खाण्यापिण्याचं काम चालू आहे, कोणी रेडी होत आहे, कुणाचं काय सुरू आहे इकडं। आणि इकडं सोनलला रेडी करण्यासाठी क्रांती आहे, म्हणजे क्रांतीनं पार्लरचा कोर्स केलेला आहे, त्यामुळे तिला म्हणजे मेकअप छान जमतो, तर तीच इकडं मेकअप करत आहे। आम्ही वेगळी बाहेरची पार्लरवाली बोलवलेली नाही, कारण क्रांती खूपच छान असा मेकअप करते, तर ती सोनलचा मेकअप करत आहे, साडी वगैरे नेसवण्याचं काम क्रांती करत आहे। तोपर्यंत आम्ही इकडं बाकीची ती आवरावर करत आहोत, कारण आता पाहुणे येणार तर सगळं बकेट भरून ठेवणं, पाणी म्हणजे तांबे वगैरे ठेवणं, म्हणजे आल्यानंतर वेट नको, पटकन पाणी देता येईल। इकडे पाणी पण बोरवेल चालू केलेलं आहे, इकडे दारासमोरच पाईप आहे, तर सगळेजण पाणी भरत आहेत, कोणी पाणी भरण्याचं काम करत आहे, कोणी काही करत आहोत। पाहुणे येईपर्यंत सगळी तयारी इकडे आम्हाला करायची आणि सगळी बसण्याची व्यवस्था तिकडच्या साईडला म्हणजे खुल्या वातावरणामध्ये केलेली आहे, म्हणजे हे गरमीच्या हिशोबाने ठीक आहे। जिकडे आजी राहते ना, जिथं आम्ही तेलच्या वगैरे बनवलेलं होतं, स्पेस छान आहे। आईचं घर कसं एक रूम आहे आणि दुसरी रूम म्हणजे एकात एक रूम आहे, त्यामुळे तितकं इथं म्हणजे स्पेस नाही आहे। बघत आहात आमच्याच पूर्ण घर गच भरलेलं आहे, म्हणून आणि पाहुण्याला बसण्याची सगळी व्यवस्था पलीकडे केलेली आहे। तिकडे सगळं अंतरले चटई वगैरे अंतरलेले, पाणी भरून ठेवलेलं आहे, सगळी तयारी झालेली आहे। आणि इकडे क्रांती सोनलचा मेकअप करत आहे। तर इकडे बघू शकता सोनलला खूपच सुंदर ती दिसत आहे, खूप छान लुक आलेला आहे, जसं नवरीचा लुक कसा असतो तशाच पद्धतीनं क्रांतीनं छान असं तिला रेडी केलेला आहे। खूपच सुंदर रूप खुलून दिसत आहे आणि साडी पण खूपच सुंदर वाटत आहे।
कुणाचं काही असतं तर कुणाचं काही असतं ते सुरू होतं. आणखीन इकडं सोनलला जे आहे ना बिंद्या लावलेली आहे, पण ती ज्या इकडे सरकवत होती म्हणून इकडं क्रांतीनं जे आहे ना ते छान सेट केलेलं आहे. म्हणजे जी बिंदी आहे ना ती इकडे हलू नये अशा पद्धतीने ती छान सेट केलेलं आहे. म्हणजे क्रांतीनं पार्लरचा कोर्स केलेला आहे त्यामुळे तिला खूपच छान असा मेकअप जमतो. तर इकडे बघू शकता सोनल खूप सुंदर दिसत आहे. म्हणजे आमचं सगळ्यांचं ना तिच्यावरतीच नजर होती, खूप सुंदर ती दिसत होती. तर पाहुणेही आलेले आहेत आता, म्हणजे जोपर्यंत की आम्ही सगळे रेडी होत होतो तोपर्यंत पाहुणे आलेले आहेत. आल्यानंतर अगोदर सगळ्यांना पाय धुवायला पाणी दिलेलं आहे आणि इथंच चेअर टाकून बसलेले आहेत सगळेजण. आणि पलीकडे सगळी व्यवस्था केलेली आहे. म्हणजे आता कुंकाचा कार्यक्रम अगोदर होणार, परत देवकार्याचा कार्यक्रम होणार. तर त्या सगळ्या ह्याच्यानं म्हणजे ब्राह्मण देवतांना सांगितलेलं आहे, ते आलेले आहेत की जशा पद्धतीने सांगतील तशा पद्धतीने पूजन वगैरे करायचं आहे. कळस मांडणी तिकडे सगळी व्यवस्था केलेली आहे. जे पुजारी मागत आहेत सगळं आम्ही नेऊन दिलेलं आहे तिकडे ब्राह्मण देवतांना. म्हणजे मंत्र म्हणत ते सगळी पूजा वगैरे स्थापित करत आहेत. आणि आता नवरीला घेऊन जायचं आहे. म्हणजे फुलाचे गजरे वगैरे सगळं आत्ता आणलेले आहेत. आणि काय दंडी पण बांधली जाते. आता सगळीकडे ही पद्धत नसेल, म्हणजे प्रत्येक ठिकाणी थोडीशी पद्धत वेगवेगळी असू शकते. आता आमच्या इकडे फुलाचा दांडा वगैरे बांधला जातो, पण पाहुणे म्हणत होते की तिकडं नाही आहे पद्धत, इकडंच आहे तुमच्याकडे. तर हो, महाराष्ट्रामध्ये कर्नाटकमध्ये थोडासा फरक असेल. आता इकडं हे दांडा म्हणजे दंडी वगैरे बांधण्याची पद्धत आहे म्हणून दंडी आणलेली आहे, फुलाचे गजरे आणलेले आहेत. आणि इकडं भाज्यावालेही पण आलेले आहेत. तर झालेली आहे पूर्ण तयारी आणि छान पण वाटत आहे. आणि मी पण रेडी झालेली आहे, पण मी एकदम साधी सिंपल साडी घातलेली आहे कारण गरमीच्या हिशोबाने ठीक आहे हे. आणि कामं पण खूप सारे आहेत की अशी आपण एकदम कडक काटापदराची साडी घातल्याने बसला असं नाही आहे, खूप सारं आवरायचं असतं. त्यामुळे त्या हिशोबानेच मी एकदम साधी सिंपल साडी इकडे घातलेली आहे, जी अंगाला चिटकून राहणार आहे तशी. आणि बाकीच्या माझ्या बहिणी पण तशाच साड्या घातलेल्या आहेत. आणि पाहुणे पण आलेले आहेत, म्हणजे दिनेशचे पप्पा बाबा सगळेजण आलेले आहेत. परत आता आत्या मावशी आणि मामी आणखीन आलेले नाही आहेत. त्यांना थोडासा लेट झालेला आहे कारण मावशी आलेले तर आहेत मॉर्निंगला लवकर पुण्याहून, पण गावाकडे गेलेले आहेत. आता येता त्यांना थोडासा लेट होईल, त्यामुळे वेट नाही केला त्यांचा. कारण आता कार्यक्रम 1-2 आहे, जसं देवकार्य कार्यक्रम, कुंकाचा कार्यक्रम आणि नवरी जाणार, ही सगळी तयारी करायची आहे. त्यामुळे आम्ही थोडंसं लवकर जसं पाहुणे आले आम्ही कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे. जेवणाचा कार्यक्रम अगोदर ठेवलेला होता कारण लांबचा प्रवास आहे. पाहुणे आल्यानंतर अगोदर जेवण खाणं झालेलं आहे. एक वेळा कार्यक्रमाला सुरुवात झाली की लेट होणार होता म्हणून अगोदर सगळ्यांची पोटपूजा झालेली आहे आणि मग सगळेजण निवांत बसलेले आहेत. आता कार्यक्रम सुरू होणार आहे. टायमिंग सांगितलं त्यावेळेत तर 12:30-1 वाजले असतील. आता तितकं आम्ही टायमिंग बघितलेलं नाही कारण खूप गोंधळ होता यावेळेत. तर ब्राह्मण देवतांना छान अशी पूजा मांडलेली आहे, चौरंग पाठ सगळं दिलेलं आहे, तांदळाची रास घालून कळस मांडणी केलेली आहे. तर पूजा वगैरे तिकडे मांडून ठेवलेली आहे. आणि इकडे सोनल पण आता रेडी आहे. बघू शकता सोनलला नवरीचा लुक खूप छान आलेला आहे, खूप सुंदर ती दिसत आहे. आता नवरीला घेऊन आम्ही जात आहोत. सानवीला बघू शकता, सानवी कुठं तिथं पुढे असते कारण सगळं काम तिला करायचं असतं. ते मोठं काम छोटं काम कसंही काम असो अगोदर तिला करायचं असतं, मग त्यानंतर कुठं आम्हाला ती करायला देते. तसंच आहे तिचं, ती समोर आहे सगळ्यांच्या. तर जात आहोत आम्ही. इकडं पाहुणे वगैरे बसलेले आहेत, सगळी व्यवस्था झालेली आहे. आणि इकडं सगळ्या ताई पण आलेत, म्हणजे शेजाऱ्यांच्या काकू वगैरे सगळ्याजण आलेले आहेत. आणि पाहुण्याकडूनही 4-5 जण आलेले आहेत. तर इकडं सगळी तयारी झालेली आहे. इकडं ब्राह्मण देवता बसलेले आहेत, समोर सोनल बसलेले आहे. आणि जे पाहुण्याकडनं आलेले आहेत त्यांना इकडच्या साईडला बसून पूजन वगैरे मांडायचं आहे. म्हणजे गणपती बाप्पांची पूजा अगोदर करायची आहे, मग त्यानंतर जी आहे ना पुढची तयारी करायची आहे. इकडं सगळ्यांची आपापली चर्चा सुरू आहे आणि सगळ्यांना आमंत्रण देऊन आलेलं आहे. तर काही जण आलेले आहेत, काही जण येत आहेत. म्हणजे गावाकडचा रुटीन कसा असतो ना, सगळेजण शेताकडे गेलेले असतात. तर थोड्या वेळात येतील सगळेजण. तोपर्यंत कार्यक्रमाला इकडे सुरुवात झालेली आहे कारण पाहुणे गडबड करत होते कारण लांबचा प्रवास आहे. तर थोडंसं लवकरच निघायचं आहे असं म्हणत होते, म्हणून लवकरच आम्ही इकडे कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे. आणि त्यामध्ये 1-2 कार्यक्रम आहेत ना, त्यामुळे थोडासा लेट होणारच होता, म्हणून थोडंसं लवकरच इकडे सुरुवात झालेली आहे. तर इकडं पूजन वगैरे मांडलेलं आहे, कळस मांडणी केलेली आहे अशा पद्धतीने. आणि पाहुण्याने काय आणलेलं आहे सगळं मेकअपचं आहे, परत साड्या वगैरे घेऊन आलेल्या आहेत आणि दागिने पण बनवून आणलेले आहेत. तर ते सगळं आता सोनाला घालायचं आहे. साडी जी आणलेली आहे ते पण नेसवायची आहे, त्यामध्ये पण लेट होणारच होता. तर पाहुणे तेच म्हणाले की थोडंसं लवकरच आम्हाला निघायचं आहे कारण आता तिथं गेल्यानंतर परत हळद वगैरे खेळणं त्यांना पण लेट होणार होतं, म्हणून ते घाई गडबड करत आहेत की थोडंसं लवकरच आम्हाला निघायचं आहे.
तर इकडं जे जे आणले पाहुणे ते सगळं काढून देत आहेत. साडी, घुंगट, मेकअपचं सामान, दागिने, झुमके, चैन हे सगळं घेऊन आलेले आहेत. तर ते सगळं सोनाला घालायचे, साडी नेसवायची आहे आणि परत इथं घेऊन यायचं आहे. तर क्रांती आहे म्हणून जास्त टेन्शन आम्हाला आलेलं नव्हतं, कारण ती खूप सुंदर अशी साडी नेसवते, मेकअप करते, त्यामुळे आम्हाला जास्त टेन्शन आलेलं नव्हतं. तर पुढची आणखीन आम्ही कशा पद्धतीने तयारी केली, नवरी कशी पाठवली, नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर बघा. कारण आता याच व्हिडिओत मी पूर्ण दाखवलं तर व्हिडिओ खूप मोठा होत आहे, म्हणून या व्हिडिओला मी 2 भागात डिवाईड केलेला आहे. तर नेक्स्ट व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका. तर इकडं बघू शकता सगळ्या काकू आता आलेल्या आहेत, म्हणजे ज्यांना मी सांगितलेलं होतं. काही त्यामधल्या शेताकडे पण गेलेल्या होत्या, काही कामात होत्या, त्यामुळे यांना याला थोडासा लेट झालेला आहे. म्हणजे जी इथं आता ओटीची सामग्री ती सगळी आम्ही दिलेली आहे आणि 5 वाजता इकडं ओटी भरायची असते. तर सगळी ओटीची सामग्री पण आम्ही काढून आणलेली आहे. गव्हाची ओटी असते, गहू 5 वाट्या म्हणजे खोबऱ्याच्या वाट्या, परत हळदीचं खोम, सुपारी हे सगळं 5-5 आम्ही अशा वस्तू ठेवलेल्या आहेत. म्हणजे ही माहेरची ओटी असते. तर 5 वाजता ती ओटी भरायची असते, नाव घ्यायचं असतं. तर ही सगळी तयारी होत. तर व्हिडिओ पूर्ण कंप्लीट बनलेला नाही, कारण आम्ही या सगळ्या तयारीमध्ये व्यस्त होतो आणि वैष्णवीला दिला होता मोबाईल. ती थोडंफार व्हिडिओ बनवलेली आहे, थोडंफार बनलेला नाही आहे. त्याबद्दल तुम्हाला पूर्ण इथं दिसलेलं नाही, म्हणून मी सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने आम्ही ओटी भरलेली होती. आता यासोबत या व्हिडिओला इथे सेंड करते. बाय बाय.